आपण रोज कित्येतरी लोकांशी बोलतो, संवाद साधतो. पण विचार केलाय का, हा संवाद अजून प्रभावी, अजून इम्पॅक्टफुल कसा बनवता येईल? याचं उत्तर दडलंय भाषिक कौशल्यांमध्ये. आणि आज आपण ह्याच कौशल्यांच्या जगात एक मस्त सफर करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर मग प्रभावी संवादाचा सिक्रेट आहे तरी काय? हा प्रश्न प्रत्येकाला कधी ना कधी पडतोच, नाही का? पण याचं उत्तर वाटतं तितकं काही अवघड नाहीये. उलट ते काही अगदी सोप्या, मूलभूत कौशल्यांमध्ये लपलेलं आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही कौशल्य आपण सगळेजण सरावाने सहज मिळवू शकतो. आज आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सगळ्यात आधी भाषिक कौशल्य म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ. मग त्यांचे 4 मुख्य प्रकार कोणते आहेत ते पाहू. त्यानंतर श्रवण, भाषण आणि वाचन, लेखन या जोड्यांचा थोडा खोलात जाऊन विचार करू. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, ही कौशल्ये आपल्या आयुष्यात इतकी का गरजेची आहेत हे पण जाणून घेऊ. चला तर मग वेळ न घालवता आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. भाषिक कौशल्य म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर भाषिक कौशल्य म्हणजे भाषेचा वापर करून ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या 4 गोष्टी एकदम प्रभावीपणे करण्याची आपली क्षमता. हे फक्त शब्द एकत्र जोडणं नाहीये, तर आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि आपल्या सोशल लाईफचा हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही कौशल्य काही आपल्याला जन्मतःच मिळत नाहीत. ती आपल्याला सततचा सरावाने, अनुभवाने शिकावी लागतात. याचाच अर्थ काय, तर कोणीही, अगदी कोणीही प्रयत्न करून यात मास्टर होऊ शकतं. ओके, तर मग आता वळूया या कौशल्यांच्या मुख्य प्रकारांकडे. यांना आपण प्रभावी संवादाचे 4 खांब असंही म्हणू शकतो. हे आहेत ते 4 खांब: श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन. आणि गंमत बघा, आपण लहानपणी कोणतीही भाषा याच क्रमाने शिकतो, बरोबर ना? आधी आपण फक्त ऐकतो, मग बोबडे बोल बोलायला लागतो, मग शाळेत जाऊन वाचायला आणि मग लिहायला शिकतो. अगदी नैसर्गिक क्रम आहे हा. आता या कौशल्यांना आपण 2 गटांमध्ये विभागू शकतो. पहिला गट आहे ग्रहणशील, म्हणजे रिसेप्टिव्ह स्किल्स. यात येतं ऐकणं आणि वाचणं, ज्यातून आपण माहिती आत घेतो. दुसरा गट आहे अभिव्यक्त, म्हणजेच एक्सप्रेसिव्ह स्किल्स. यात येतं बोलणं आणि लिहिणं, ज्यातून आपण आपले विचार बाहेर मांडतो. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. या 4 कौशल्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कुठलं? याचा विचार करूया आपण. पण त्याआधी आपण पहिली जोडी जरा जवळून पाहूया: ऐकणं आणि बोलणं. आणि यातही सुरुवात करूया त्या कौशल्यापासून जे खरं तर बाकी सगळ्या कौशल्यांचा पाया आहे: श्रवण. श्रवण किंवा लिसनिंग म्हणजे फक्त कानाने ऐकणं नव्हे, ही एक ॲक्टिव्ह मेंटल प्रोसेस आहे. म्हणजे जे ऐकलंय त्याचा अर्थ समजून घेणं, त्यावर विचार करणं आणि मग त्याला योग्य प्रतिसाद देणं, या सगळ्याचा यात समावेश होतो. मग साहजिकच पुढचा प्रश्न येतो की सक्रिय आणि निष्क्रिय श्रवणात, म्हणजे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह लिसनिंगमध्ये काय फरक आहे? आणि खरं सांगायचं तर यात जमीन आसमानाचा फरक आहे. हे बघा, सक्रिय श्रवण म्हणजे पूर्णपणे लक्ष देऊन मन लावून ऐकणं. जसं एखादा विद्यार्थी वर्गात सरांचं लेक्चर लक्षपूर्वक ऐकतो. या उलट निष्क्रिय श्रवण म्हणजे काय, तर कानावर आवाज पडतायत पण आपलं लक्ष नाहीये. जसं आपण काम करताना मागे गाणी लावतो, ते ऐकू येतं पण आपण त्यावर फोकस करत नाही. या व्यतिरिक्तही श्रवणाचे काही प्रकार आहेत, जसं की समीक्षात्मक श्रवण, जिथे आपण ऐकलेल्या गोष्टीचं विश्लेषण करतो. उदाहरणार्थ, एखाद्या नेत्याचं भाषण ऐकून ते खरं आहे की खोटं हे ठरवणं. आणि दुसरं म्हणजे आनंदात्मक श्रवण, जे आपण फक्त आनंदासाठी करतो, जसं की आपली आवडती गाणी किंवा एखादी छानशी गोष्ट ऐकणं. आणि ऐकण्याच्या सोबतीने येतं बोलणं. भाषण कौशल्य म्हणजे काय, तर आपले विचार, आपल्या भावना, आपली मतं हे सगळं समोरच्याला स्पष्टपणे आणि प्रभावीपणे सांगता येणं. आपल्या रोजच्या जगण्याचा हा तर आत्मा आहे ना, नाही का? चला, आता आपण दुसऱ्या जोडीकडे जाऊया, जी आहे वाचन आणि लेखन कौशल्यांची. वाचन कौशल्य म्हणजे फक्त अक्षरं ओळखता येणं नाही, तर जे काही लिहिलेलं आहे त्याचा अर्थ समजून घेणं आणि त्यातून काहीतरी नवीन शिकणं. खरा वाचक तोच जो शब्दांच्या पलीकडचा अर्थ ओळखतो. आणि माहितीये का, वाचण्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत आपल्या गरजेनुसार. पहिलं आहे स्किमिंग, म्हणजे वरवर वाचून मुख्य मुद्दा काय आहे ते समजून घेणं, जसं आपण पेपरच्या फक्त हेडलाईन्स वाचतो. दुसरं आहे स्कॅनिंग, म्हणजे आपल्याला हवी असलेली एखादी विशिष्ट माहिती शोधणं, जसं की मोठ्या लिस्टमध्ये आपलं नाव शोधणं. आणि तिसरं समीक्षक वाचन, म्हणजे जे वाचलंय त्यावर खोलवर विचार करून आपलं स्वतःचं मत तयार करणं. आणि मग येतं चौथं आणि तितकंच महत्त्वाचं कौशल्य, लेखन. म्हणजे आपले विचार एकदम सुसंगतपणे, स्पष्टपणे आणि प्रभावीपणे कागदावर उतरवता येणं.
कॉलेजमध्ये असो किंवा ऑफिसमध्ये या कौशल्याशिवाय तर पान हलत नाही. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण ही चारही कौशल्ये काय आहेत हे समजून घेतलं. पण आता आपण येतोय सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, की हे सगळं शिकायचं का, याचं आपल्या आयुष्यात महत्त्व काय आहे. म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात या कौशल्यांवर प्रभुत्व मिळवणं इतकं गरजेचं काय? याचं उत्तर खरं तर आपल्या यशाच्या, आपल्या आनंदाच्या प्रत्येक पैलूशी जोडलेलं आहे. बघा, याचे फायदे किती आहेत. चांगलं बोलता, लिहिता, ऐकता आलं की आपोआप व्यक्तिमत्व खुलतं. अभ्यासात यश मिळतं. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी आपले संबंध अजून चांगले होतात. नोकरीच्या ठिकाणी तर याला प्रचंड महत्त्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला संवाद, आपलं कम्युनिकेशन एकदम प्रभावी होतं. आता आठवतंय का, आपण मगाशी एक प्रश्न विचारला होता की या 4 कौशल्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कुठलं? अनेकांना वाटेल की बोलणं किंवा लिहिणं, पण खरं उत्तर वेगळंच आहे. ही 4ही कौशल्य एका गाडीच्या 4 चाकांसारखी आहेत, एकमेकांशी जोडलेली. एक चाक जरी कमजोर असलं तरी गाडी नीट चालणार नाही. तुम्ही जितकं चांगलं वाचाल तितकं तुमचं लेखन सुधारेल. तुम्ही जितकं लक्ष देऊन ऐकाल तितकं तुमचं बोलणं प्रभावी होईल. त्यामुळे खरं रहस्य कशात आहे, तर या 4ही कौशल्यांचा संतुलित विकास साधण्यात. तोच खरा इफेक्टिव्ह कम्युनिकेटर बनण्याचा मार्ग आहे. तर मग आजच्या या चर्चेनंतर एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी. या 4 कौशल्यांपैकी असं कुठलं एक कौशल्य आहे ज्यावर आपण सगळ्यात आधी काम करायला सुरुवात करणार आहोत? थोडा विचार करा, कारण स्वतःच्या संवादात सुधारणा करण्याचा पहिला टप्पा याच विचाराने सुरू होतो.